नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेडिसिनवाला फार्मासिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत सिटकॉम LD क्रीम। ही जी क्रीम आहे ती 30 ग्रॅमची आहे। मॅनकाइंड फार्माची ही क्रीम आहे। 298 ते 300 रुपयाला तुम्हाला कुठल्याही मेडिकलला मिळून जाईल अशी ही क्रीम आहे। चला तर आपण बघूया ही क्रीम कोणी वापरली पाहिजे, कशी वापरायची ते। खूप सारे लोक चुकीच्या पद्धतीने ही क्रीम वापरतात, कारण त्यांना माहीत नसतं कसं यूज करायचं ते। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की ही क्रीम कधी वापरायची असते ते। ही क्रीम पाईल्ससाठी वापरली जाते। या क्रीममध्ये 2 कंटेनर आहेत, एक युफोर्बिया प्रोस्टेटा अँड लिडोकेन। चला तर बघूया हे कसं काम करतं। युफोर्बिया प्रोस्टेटा हे जे एक्स्ट्रॅक्ट आहे हे एक प्लांटपासून घेतलेलं एक्स्ट्रॅक्ट आहे। पाईल्समध्ये काय होतं, ज्या आपल्या रक्तवाहिन्या असतात म्हणजेच ब्लड वेसल असतात त्या सुजलेल्या असतात, त्यामुळे त्रास होतो। काहींना ब्लड पण पडतं। ते जे सूज आलेली असते त्याचा त्रास कमी करण्यासाठी हे युफोर्बिया प्रोस्टेटा एक्स्ट्रॅक्ट काम करतं। आणि आता जे आपण बघूया लिडोकेन जे आहे ते लोकल ॲनेस्थेशिया आहे। ज्या पण लोकांना कॉन्स्टिपेशन होतं किंवा स्टूल पास करायला तकलीफ होते किंवा त्रास होतो आणि त्या ठिकाणी जळजळ होते, तर ती जळजळ कमी करण्याचं काम हे लिडोकेन करतं। हे दोन्ही कॉम्बिनेशनमुळे पाईल्सचा त्रास जो असतो तो कमी होतो, म्हणूनच ही क्रीम पाईल्ससाठी वापरली जाते। आपण याचे साईड इफेक्ट्स बघूया। इचिंग होऊ शकते, काही पेशंटला बर्निंग होऊ शकतं, हे त्याचे कॉमन साईड इफेक्ट्स आहेत। जर तुम्हाला असं काही वाटलं तर तुम्ही जवळच्या डॉक्टरांना दाखवू शकता। तर कसं यूज करायचं आपण ते बघूया। ही जी ट्यूब आहे त्या ट्यूबसोबत एक एक्स्ट्रा ट्यूब असते छोटीवाली, ते काय करायचं ती घ्यायची आणि जी मोठी ट्यूब आहे त्याचं तुम्ही कॅप जी असते समोरची ती रिमूव्ह करायची आणि त्याच्यासमोर ती ट्यूब लावून तुम्ही यूज करायची। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।